नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला जो सन्मान झालेला आहे द केअर क्लब सिल्लोड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, ह्या संस्थेची स्थापना आम्ही 25 मे 2021ला केली होती की ज्यावेळेस कोविड काळ चालू होता. त्यावेळेस खूप सारे प्रॉब्लेम्स होते आणि म्हणजे ड्युटी करणं म्हणजे खूप साऱ्या गोष्टींना आम्हाला म्हणजे कठोर अडचणीला सामना करावा लागला होता. त्यावेळेस द केअर क्लबचा मी स्थापना केली होती, त्याची मी स्वतः एक मेंबर आहे. आणि खूप साऱ्या अडचणी आहेत, आम्हालाही असतात, हॉस्पिटलला गोरगरिबांना असतात, पेशंटला असतात. तर ही संस्था प्रत्येक पातळीवर जाऊन काम करते. यांचे जे प्रत्येक मेंबर असतात, हॉस्पिटलमध्ये कोणाला कोणता पेशंट आहे ज्याला जेवणाचा प्रॉब्लेम आहे किंवा एखादा पेशंट आहे ज्याला ब्लडचा प्रॉब्लेम आहे, ब्लड भेटत नाही वेळेवर, किंवा कर्मचाऱ्यांचा इतर काही जरी प्रॉब्लेम असला तरी ही सेवाभावी संस्था जी आहे द केअर क्लब सिल्लोड आपल्याला उपयुक्त ठरते, मदत करते. कुठल्याही क्षेत्रात ते कमी पडत नाहीत. आणि जेव्हा कुणालाही कसली प्रकारची जर मदत लागली तर ही सेवाभावी संस्था हजर असते. तर आपला जो सन्मान आज करण्यात आलेला आहे तो द केअर क्लब सिल्लोड डॉक्टर राशीद सर यांच्यामार्फत आणि सगळे मेंबर जे केअर क्लबचे आहेत अजीम पठाण सर यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे. थँक्यू. जागतिक परिचारिका दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 12 मे जागतिक परिचारिका दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या सर्व परिचारिकांचं राशीद सरांनी मनपूर्वक स्वागत केलेलं आहे आणि जो आम्हाला सन्मान दिला आहे त्या सन्मानाबद्दल आम्ही अजून त्यांचे ऋणी आहोत. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून चालणारा आमचा हा जो परिचारिका केटरचा हे आहे उद्देश आहे, तर तो आम्ही ह्याच्यापुढे पण असाच चालू ठेवू आणि सगळ्या जनतेला हमी देतोय की आम्ही यापुढे पण जसं काम आतापर्यंत करत आलो त्याच्यापेक्षा उत्कृष्ट सेवा देण्याचं कार्य करू. धन्यवाद. अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर ज़रूर करें और हाँ, SC न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें. साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें. तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए SC न्यूज़, खबर वही जो सच है.